तुम्ही मला भेटायला येऊ नका. म्हाळसा, तू हे काय बोलत आहेस? खरंच सांगते आहे मी. मला एकांत हवा आहे. मला माझ्या आजूबाजूला कोणी नको आहे. म्हाळसा, तू असं काही बोलशील ह्याचा मी मनात देखील विचार केला नव्हता. हे तू बोलत आहेस ह्याचंच मला आश्चर्य वाटतंय. हो, मीच बोलते आहे. नाही म्हाळसा, असं नको बोलूस. माझ्यासाठी का होईना पण पुन्हा एकदा नीट विचार करून निर्णय घे. हा निर्णय मीच घेतला आहे आणि हा निर्णय काहीही करून मी मागे घेणार नाही. निदान तुमच्या सोबत अनेक जण आहेत. तुम्हाला त्यांचा आणि त्यांना तुमचा आधार मिळेल. यातून आपल्या प्रजेला तुमचा आधार मिळेल. परंतु म्हाळसा, तू मात्र एकटी असणार आणि माझ्यासह इथे इतर कोणीही असलं तरी तुझ्याशिवाय मी एकटाच असणार. म्हाळसा, हे तू काय करत आहेस? अजूनही वेळ गेली नाहीये. मला वाटतं आपण आता याच्यावर अधिक बोलायला नको. निघते मी. माधवी, चल. म्हाळसा, हे काय केलंस? हा असा निर्णय तू कशासाठी घेतलास? ए गंगे, किती वेळ आता उभं राहशील? ये वाईच इथं बस. ये. काय झालं असेल गडाव कुणास ठाऊ. देवीने कोंडून घेतलाय म्हणल्यावर आता. अगं वाईच दम खा. रंगे आला ना, समज समज. भानू, भानू. काय रंग्या, अरे ओरडतोयस कशापाई? काय झालं आता? आणि गडाव काय झालं? अगं ती सांगतोय की मी म्हणलं होतं का नाही का देवीने स्वतःला कोंडून घेतलंय. आता असं कानाव आलंय का देवी बाहेर आली ती. हे चांगलं झालं. पण काय रे, हे सांगाय असा धावत आला तू? अगं जी सांगायचंय ती सांगितलंय कुठं अजून म्या. म्हणजे नाही म्हणजे देवी बाहेर आल्या पर का कुणास ठाऊक तत्न निघाल्या ती. निघाल्या ती कुठं? गड सोडून खाली निघाल्या ती. म्हणजे देवीच्या मनामध्ये हाय तरी काय? त्या काय मला सांगून गेल्या त्या का? कुणा ठाऊक काय कुठं निघून गेल्या त्या. म्हाळसाताईंनी असं कशापाई केलं? आणि ही समज देवासने बी ठाव आहे बर का. देवांचं बी ऐकलं नसेल त्यांनी. कुठं निघून गेल्यात काय कुणाच ठाऊक. अगं आता काय करावं ग? शेवडप्पाजी, एक सांगू का? सांग की. देवी गडावर नाहीत म्हणून कोणी बी जेवलं नाही आणि गावात चूल बी नाही पेटली. पर देव का नाही गेलो देवीसनी आणाया? अरे मला बी तेच कळना झालंय. देव तरी काय करतील? देवाने त्यासनी थांबविलं पर त्या काय थांबल्या नाही. देवी तर लय रागावल्या आहेत. गणोबा, राघोबा, मला का नाही असं वाटतंय की आपण प्रधानजीसनी जाऊन सांगू की तुम्हीच देवासनी जाऊन बोला म्हणून. अहो पण आपणच देवासनी सांगितलं तर त्याला काय होतंय? त्याला काय होते म्हणजे काय? नाही नाही गणोबा नग. अरे देवासनी कशा पाय उगा त्रास? अरे आत्ताच युद्धावर ना आला आहे ते देव आणि मोर समज हे घडलं बघ. पर म्या काय म्हणतोय, आपणच गेलो तर देवीसनी आणाया. तसं काय देवी तुझं ऐकतील? काहीतरी बोलतो आपला. अरे नाही ऐकलं तर नाही ऐकलं, पर त्यांच्या संग थांबून त्यांची सेवा तर करू. हे चांगलं बोललास बघ बाबा तू. अरे देवीने मेना बी नाही नेलाय. आपण हे समजा जाऊन देवाच्या कानावर घालूया. पाहिजे तर मेना धाडू, बाया बापड बी धाडू. हा चला.
देवी, मला कळलं आहे का तुम्ही रागवले आहे. मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही. अहो पर तुम्ही गड सोडून जात आहेसा हे दिसतंय मला. पण तू आहेस ना इथे, मग माझी काय आवश्यकता? हेच हवं होतं ना तुला? अहो नाही जी, मी आता राहतनं गेले होते. देवांची आण घेऊन सांगते, मी पुण्यांदा माघारी येणार नव्हते. मग का आलीस? जी, आता मी चालले आहे, परत येणार नाही. मग तुम्ही दोघे इथे राहा, माझ्या अपरोक्ष काहीही करा, पण माझ्या डोळ्या देखत आता मला हे सहन होणार नाही. हवं असं बोलू नका जी, माझ्या पायी तुम्ही नका जाऊ, मला पाप लागल. तू इथे लग्न करून आलीस तेच माझ्यासाठी पाप आहे. अजून वेगळं काय करायचं शिल्लक आहे? हो तर मी आज जाते, तर तुम्ही नका जाऊ जी. नाही, तुझ्या शब्दाला मी आता भुलणार नाही. तू पुन्हा असंच काहीतरी वागशील, इथेच थांबशील आणि मला फसवशील. माझी प्रजा तुला चांगलंच ओळखून आहे. ती तुला दूषणं देतील आणि मग तुला कळेल की तू इथे थांबून चूक केली आहेस. तर देवी, तुम्ही हात राहिला नाहीत तर म्या हात कशी राहू? म्या बी देवासी सांगून जाईन वस्तीवर. कशाला खोटं वागतेस आणि बोलतेस? तू इथून जाणार नाही. यांच्याशी बोलशील, सहानुभूती मिळवशील आणि मोठेपणा मिळवशील. देवी, अहो तुम्हीच असं बोलायला लागलात तर म्या तरी काय बोलू? मी तुझ्याशी इथे काय बोलत बसले आहे? देवी, माझी इच्छा होती का तुम्ही गडावर राहावन, म्या पायथ्याशी. एवढंच म्हणणं आहे माझं. आज तुझ्या पोटातलं खरं बाहेर आलं. हा प्रस्ताव मी कधीही स्वीकारणार नाही. देवा, श्री महासा देवींनी घेतलेला हा निर्णय अनपेक्षित आहे. ती तिचा निर्णय मागे घेईल असं मला नाही वाटत. त्यांना थांबवणं आवश्यक आहे देवा. देवा, अशा परिस्थितीत तुम्ही देखील त्यांच्यासोबत असायला हवं, असं नाही का वाटत तुम्हाला? परंतु माधवा, हे कसं शक्य आहे? कारण म्हासेला एकांत हवा आहे. ह्या क्षणी तिला तिच्या बरोबर कोणीच नकोय. आणि जरी मी तिला समजवायला गेलो तरी ती माझं ऐकणार नाही. देवा, श्री महासा देवींच्या स्मरणात जरी नसलं तरी आपल्याला ठाऊक आहेच, त्यांनी गतजन्मी दिलेल्या वचनामुळे हे सारं घडत आहे. जर तिला ठाऊक असतं तर ही वेळ आलीच नसती. देवा, श्री महासा देवी जेजुरी सोडून गेल्यामुळे जेजुरीतल्या प्रजेला देखील त्याचा क्लेश हा होणारच आहे. त्यांना कसं समजावणार? हा वाटतो तितका साधा प्रश्न नाही. मी देखील तोच विचार करतो आहे. त्यातून श्री महासा देवी या अशा रात्रीच्या प्रहरी निघाल्या आहेत. त्यांना त्यांच्यासोबत कोणी नको आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे जो प्रश्न निर्माण झाला आहे त्याचं काय करावं हा विचारही पडला आहे. माधवा, ह्यावर निश्चितच काहीतरी मार्ग काढावा लागेल. परंतु तो मार्ग काय असेल तर ह्या क्षणी तरी माझ्या समोर नाही. देवा, या क्षणी श्री महासा देवींना जिथे जायचे आहे तिथे जाऊ द्यावे. आपण त्यांना सहाय्य केले तर त्यातून काही गोष्टी सुकर होतील. माधवा, आपण अगदी योग्य तेच बोलत आहात. त्यानंतर आपण पुढे काय करावं याचा आपण विचार करूच आणि मार्गही काढू. बानू, आम्ही बघितलं तू देवींशी बोलत होती. काय झालं?
काय नाही. मग तर काय बोलत होतीस? म्या म्हाळसाताईसनी थांबवाया गेले होते. कशाला उग पान उतारा करून घेतीस? मला बी ना तुझं काय कळत नाही बघ. किती डोसक्याला किरकिर करतायसा मायलेक. बांधताई तुम्ही बसा बसा बघू. घ्या. म्हाळसाताई म्हणाल्या का लोक आता मला बोल लावत्याल. त्या निघून गेल्या म्हणून मला नावं ठेवत्याल. त्या काय करू आता? पर मी एक सांगू का भानुताई, आता तुम्ही जेजुरी सोडून जायचा विचार बी करू नका. दोनदा देवाने सांगितलं आहे तुम्हासनी, तिसऱ्यांदा चूक झाली तर रागावतील देव. आजा असायला हवा होता हात. आम्ही सांगून थकलो तरी बी तू ऐकत नाही आणि निघाली चंदनपुरीला. माझं तर डोसकच चालणं झालंय. मोहर काय करावं ते? मी देवासनी भेटते आणि त्यासनी सांगते का काय बी करा पर देवीसनी माघारी घेऊन या. अगं पर देवानं काही थांबवली नसेल बाई देवीसने. देवीनेच ऐकलं नसेल त्यांचं. त्यांची इच्छा आहे ना, मग जाऊ दे त्यासनी. भानुताई तुम्हासनी कवा जायचं आहे ते सांगा, मी आबी येते तुमच्या संग. आता कुणी बी कुठं बी राज्याला जायचं नाही. जे काय जायचे ते सकाळला जा. आता गप गुमान राहावा इथं. रंग्या दर लावून घे. हा गंगे कामाला लाग. भाकर टाकून घे. जा वर. वय. देवी, आपण नक्की कुठे चाललो आहोत? ठाऊक नाही. तसं नव्हे, पण वाटेत पाणी नाही, अन्न नाही. आपण असे अजून किती वेळ चालणार आहोत? तू थकली असशील तर माघारी फिरू शकतेस. नाही नाही नको, तसं नव्हे देवी. पण आपण जर इथून नेवासेला जाणार असू तर नेवासे इथून खूप दूर आहे. आपण पालखी किंवा मेणा मागवला तर प्रवास सुखकर होईल. आता मला कोणत्याही सुखाची अभिलाषा नाही. पण माझ्यासाठी नव्हे, आपल्यासाठी तरी आपण विश्रांती घ्यावी. या देहाला आता कष्ट झाले तरी कळत नाही अशी अवस्था झाली आहे. आपण नेवासेला अक्कांना कोणाकरवी तरी संदेश पाठवूयात का? नाही नको. पण अक्कांना जर हे कळलं तर त्या रागावतील. मी त्यांना काय उत्तर देऊ? मी सांगेन काय करायचं ते. प्रातःकाळी आपण निघूयात. अहो काय झालं? असं अवेळी झोपेतून अचानक कसे जागे झालात? आता कुठेतरी बघत काय बसलात? आपण झोपा. अहो कशी झोपू मी अशी? सांगा तरी नेमकं काय झालंय? संकेत बरे नाहीत. संकेत? हो. कसले? मायानंदा, मला हे असं अवेळी वाईट स्वप्न पडलंय, त्यामुळेच ही अस्वस्थता आहे. वाईट स्वप्न? हो. कसलं? ते आता मला नाही आठवत, परंतु काहीतरी वाईट घडणार आहे असेच संकेत सतत मला मिळत आहेत. अहो पण नेमकं काय घडणार आहे ते तरी सांगा. अहो ते मी कसं सांगू, परंतु काहीतरी नको ते घडणार आहे एवढं मात्र निश्चित. कदाचित ते घडूनही गेलं असेल,
आपल्या माणसाची मला खूप आठवण येते हो. ती तिथे जेजुरीत सुखरूप असेल ना. तरी मी तुम्हाला सांगत होते की तिला पत्र पाठवा किंवा आपण स्वतः जाऊन भेट घेऊ, पण नाही. अहो तिथे सतत जाणं योग्य नव्हे. लेकीचे आई वडील आहोत आपण. अहो पण लेकीच्या काळजीपोटीच सारं करतो आहोत ना. असो, मी उद्याच म्हाळसाला पत्र पाठवतो आणि तिची विचारपूस करतो. ठीक आहे, तुम्ही झोपा आता. यांना कोणतं तरी वाईट स्वप्न पडलं. चांगले संकेत नाही म्हणतात. जेजुरीत सगळं नीट चाललं असेल ना. माझी म्हाळसा सुखात असेल ना. देवी, रात्री असं वनातून चालताना मला खूप भय वाटत आहे. मी असताना भय बाळगण्याचे काही कारण नाही. मग आपण थांबूयात का? म्हणजे तुम्ही विश्रांती घेता का? नाही, मला विश्रांती नको आहे. पण तू थकली असशील तर आपण थांबूयात. हो, पण देवी, आपण दिवसभर पाणी देखील घेतलं नाहीये. मला काहीच नको आहे माधवी, पण तुला माझ्यामुळे खूप कष्ट झाले असतील. नाही, असं काही नाही देवी. तुमच्यामुळे राजवाड्यात राहण्याचं भाग्य मला मिळालं आणि आता तुम्ही वनात आहात तर हे मला स्वीकारायलाच हवं. तू थकली असशील. घे, दूध घे, तुला बरं वाटेल. देवी, पण आपण उपवास केला असताना मी दूध घेणं म्हणजे? मी सांगते म्हणून घे. माझ्या या ध्यानात येणं झालंय का देव असताना बी देवी गड सोडून कशा काय गेल्या. म्हणजे देवानी देवीसनी थांबवलं कसं नाही. अरे देवानी काय थांबवलं नसेल वय त्यासनी. मी बी त्यासनी भेटले, पर त्यांनी ठरवलंच आहे बघ जायचं. एकल्यानं जायचं नेवाशाला. ए बानू, तू जेजुरी सोडून जायचं डोसक्यात आणू नको बरं का. नाही र, देवांनीच आता मला सांगितलं आहे म्हणल्यावर मी नाही जायचे जेजुरी सोडून. तर देवी जेजुरी सोडून गेल्या आहेत हे काय चांगलं नाही झालं. होय, म्हणजे समधी जण असंच म्हणणार की हे तुझ्यामुळे झालं म्हणून. लोक काय बी म्हणतात, आपल्याला ठाव आहे ना का त्यांनीच राग केला. आणि देवांचं म्हणणं असं सोडून मोडून जायचं वय ह्यांनी. पण आता बोलणाऱ्यांचं काही तोंड दाखता येतं वैताव आहे का नाही. खरं आहे र रंग्या तुझं. माझ्या पायी देवासनी त्रास झाला, माझ्या पायी समध्यासनीच त्रास झाला. ह्याच ह्यातनं वाट उडकाय होई होती बघ. तुम्ही असं म्हणू नका बरं. देवासनी समजा ठाव आहे आणि देवी येते माघारी, ते कुठं जाणार आहे ती. नाही बरं, मी काय म्हणतो, देवी तकडं नेवाशाला गेले आहो, त्यांच्या बाला त्यांच्या मायला काय सांगतील बरं. नाही म्हणजे हकडं जे काय घडलं ती समजा सांगतील होय. कोणाच ठाव र. ते त्यांचं माय आहे ती बा आहे ती, त्यासनी तर समजा ठाव पडणारच.